बेडक आनंदात होते, चिखलाच्या डबक्यात उड्या मारत होते, गात होते, चिखल उडवून खेळत होते. चिखलात उडी मारले की पाणी आणि चिखलाच्या आजूबाजूचे कारंजे उडाल्यामुळे त्यांना मजा वाटे. यावेळी ते कुणाचीच काळजी करत नव्हते. असं सगळं मजेत सुरू होते. पण एके दिवशी काही बेडूक विचार करू लागले, अशा सगळ्या सहज जगण्याला काहीच अर्थ नाही. कुणाचाही कोणावर धाक नाही, कशाचंच बंधन नाही. त्यामुळे जे काही घडते ते फारसं बरोबर नाही. त्यातील एक बेडूक म्हणाला, आम्हाला एक राजाची गरज आहे. तो आमचा नेता असेल. नेता असला की आम्ही काय करावं, काय करू नये हे आम्हाला सांगेल. सगळे बेडूक निघाले, देवाच्या दरबारात आले. एक जण हात जोडून त्यांना म्हणाला, आमच्या जगण्याला काही अर्थ उरला नाही. कोणाचा पायपोस कोणाला उरला नाही. आमच्यावर नियंत्रण ठेवण्याकरता एका राजाची गरज आहे. या जगावागळ्या मागणीमुळे हसले. थोडा थांबून म्हणाले, तुम्ही माझ्याकडे मागणी घेऊन आलात, ती पूर्ण न करणे बरोबर नाही. तुमची इच्छा पूर्ण करतो. असे म्हणून त्यांनी लाकडाचा उंटा उचलला आणि त्यांच्या समोर भिरकावला. धाडकन आवाज झाल्याने सगळे बेडूक घाबरले. भीतीनं थरथर कापू लागले. आश्रयासाठी आजूबाजूला जागा शोधून लपू लागले. थोड्या वेळाने ते चिखलातून पाण्यातून उड्या मारत कोंडच्या जवळ आले. हळूवार त्याला स्पर्श करून पाहिला. एक जण त्यावर चढला, दुसरा त्याच्यावर उड्या मारू लागला. बाकीच्यांनी त्याच्यावर नाचायला सुरुवात केली. पुन्हा सगळेजण देवाकडे गेले आणि म्हणाले, हा राजा तर हालचालही करत नाही. आम्हाला खराखोरा राजा पाहिजे, आमच्यावर नियंत्रण ठेवणारा. सगळ्यांनी एकसाथ मागणी केली. बेडकांच्या या मूर्खपणाच्या वागण्यावर देवाला राग आला. ठीक आहे, हालचाल करणारा राजा तुम्हाला पाहिजे ना, म्हणून एक कर्पोच्याला पाठवलं. त्याने येताच एक एक बेडकाचा घास घ्यायला सुरुवात केली. बेडकांनी आरडाओरडा सुरुवात केली, वाचवा वाचवा. पुन्हा देवाची धाव घेतली. नाही नाही, देव म्हणाला. देव तिरस्काराने म्हणाला, तुम्ही ज्याची मागणी केली त्यातील सर्वोत्तम देव तुमच्यासाठी दिला आहे.